बीडमध्ये पावसामुळे विद्यार्थ्यांना गोठ्यामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे। माजलगाव तालुक्यातील वंजारवाडी वस्ती या ठिकाणच्या शाळेचं हे वास्तव आहे। ही फक्त एकाच शाळेतली परिस्थिती नाही आहे, तर बीडमधल्या जवळपास 200 शाळांना इमारतीच नाही आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावं लागतंय। वडवळी तालुक्यातील जी शाळा जी आहे त्याला इमारत नसल्यामुळे गेल्या 10 वर्षापासून तिथल्या लोकांनी वर्गणी करून जे पत्र्याचं शेड बांधलं होतं ते शेड वादळी वाऱ्याने उडून गेलं। त्यामुळे सध्या ती शाळा झाडाखाली भरत आहे आणि पाऊस आल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी जे सांगितलं की गोठ्यामध्ये शाळा भरायला लागते। एकंदरीत आम्ही वारंवार गेल्या 3-4 वर्षापासून वारंवार शिक्षण विभागाला पाठपुरावा केला आहे, मात्र शिक्षण विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आमची अशी मागणी आहे, कमीत कमी मुलांच्या शिक्षणाकडे प्रशासनानं सरकारनं लक्ष द्यावं आणि त्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्या। आम्ही इमारतीची सतत मागणी केली, पण शाळेला अद्याप काही इमारत भेटलेली नाही। आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलं होतं, पण ते वाऱ्यामुळे पावसामुळे ते शेड उडून गेलं। आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं या झाडाखाली बसून शिकत आहेत, पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकराली जनावरांच्या गोठ्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला शिकण्यासाठी तिथे जागा द्यावी लागते आणि जनावरांच्या गोठ्यात लेकरं आता सध्या शाळा शिकत आहे। या ठिकाणची इतकी बिकट परिस्थिती या वंजारवाडी वस्तीवर झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।